हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर आज आहे गुरुवार आणि गुरुवारच्या सकाळची सुरुवात खूप छान झाली. सकाळी सकाळी मस्त असं मॉर्निंग वॉकला गेलेलो. त्याच्यानंतर इथं थोडीशी एक्सरसाइज केली, कारण कमरेचा त्रास ना मला प्रचंड आहे. खूप जास्त जे आहे माझे दिवसेंदिवस कंबर दुखती आहे. आणि चला घरी आलो, त्याच्यानंतर मस्त अशी फ्रेश झाली. आज गुरुवार होता, छान पूजा करायची होती आणि ही पूजा माझ्यासाठी थोडी जास्त स्पेशल आहे का ते तुम्हाला पुढे कळलंच. तर चला छान मस्त अशी अंघोळ वगैरे केली आणि खूप घाईघाई होती, कारण याच्यानंतर ना मला आज 1 वाजता जे आहे ते क्लासलासुद्धा जायचं होतं. आणि 1च्या आधी मला सगळी माझी कामं जी आहेत ती पटापट आवरायची. आणि तसाही गुरुवार माझ्यासाठी खूप जास्त हेक्टिक असतो, हे तुम्ही बघितलंच असेल. आणि आज आज तो थोडा जास्तच हेक्टिक होणार आहे. तर चला मस्त छान अंघोळ वगैरे झालेली आहे. थोडंसं स्किन केअर काहीच नाही, म्हणजे फक्त पॉन्ड्सचं लाईट जेल जे आहे ते यूज करते. थोडीशी सनस्क्रीन जी आत्ताही मी लावायची विसरलेली होती. आणि मस्त टिकली वगैरे लावून रेडी झाली आहे. तर हेच कारण जे आहे ते खूप खास होतं माझ्यासाठी, कारण ना बहिणीने मस्त अशा अक्कलकोटवरून स्वामींची मूर्ती जी आहे घेऊन आलेली. खूप सुंदर रेखीव अशी मूर्ती आहे, बघू शकता तुम्ही. खूप छान, म्हणजे हसरा चेहरा आहे स्वामींचा. आणि आज दत्त जयंतीसुद्धा आहे आणि त्याच दिवशी मला छान दिवस पण आहे. तर आज मस्त अभिषेक वगैरे करून ना स्वामींची स्थापना जी आहे ती करायची होती. तर ही मूर्ती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. मला तर खूप जास्त जी आहे आवडलेली, आणि स्पेशल याच्यासाठी वाटते की कारण ती थेट अक्कलकोटवरून माझ्या घरी आलेली आहे, म्हणून खूप अजूनच जास्त छान फिलिंग आहे. तर चला मस्त पंचामृताने ना स्वामींचा अभिषेक वगैरे केला. म्हणजे बाकी सगळे जे देवारातले माझे देव आहेत, जास्त तर देव नाही आहेत माझ्याकडे, पण जेवढे मोजके देव आहेत त्या सगळ्यांचा आज छान अभिषेक करून घेतलेला. आणि दर गुरुवारी मी असंच करत असते, म्हणजे गुरुवारी जी आहे माझी पूजा मस्त अशी साजरं संगीत सगळं आपण जसं म्हणतो ना तशी होत असते. रोज एवढा वेळ नाही मिळत खरं. तर चला मस्त त्याच्यानंतर स्वामीनंतर गणपती बाप्पांचा नंबर आलेला. आणि ही सुद्धा मूर्ती खूप जास्त सुंदर आहे. खूप म्हणजे जे कोणी बघेल ना या मूर्तीला त्या सगळ्यांना ही मूर्ती खूप जास्त जी आहे ती आवडलेली. दगडूशेठची मूर्ती आहे ही. चला एक एक करून सगळ्या देवांचा मस्त जे आहे असा अभिषेक करून घेतलेला. आणि त्याच्यानंतर छान अशी पूजा झाली, आरती झाली. आणि बघू शकता तुम्ही. आणि पूजेत जर फुलं असतील ना तर काय विचारायलाच नको, खूपच छान वाटतं. म्हणजे मला जर फुलं नसतील ना व्हायला तर खूप म्हणजे असं पूजा इनकम्प्लीट वाटते, असं मला तरी वाटतं. तर चला छान आरती वगैरे घेतली, मस्त पूजा. आणि या पूजेला ना खूप वेळ जो आहे तो जातो. नाही म्हणलं तर 1-1.5 तास तरी पूजा करावी लागते. दारात छोटीशीच रांगोळी काढलेली, कारण लहान मुलं घरात आहेत, त्या अजिबात रांगोळी ठेवत नाहीत. आणि एवढा स्पेससुद्धा नाही आहे दारात, त्याच्यामुळं जेवढी छान वाटेल ना छोटीशी तशी मी रांगोळी काढलेली. आणि बघू शकताय पूजा खूप छान जी आहे झालेली ना. अशी पूजा केली ना की खरंच घरात एक पॉझिटिव्ह छान माहोल जो आहे तो तयार होता. आणि ही कामं काय आपली बंद होत नाहीत. म्हणजे कितीही छान वेळेचं नियोजन करा, काही करा, कितीही काही केलं ना तर ही कामं पेंडिंग ती राहतातच. आणि माझ्याकडून हे कपड्यांच्या घड्या घालायचं ना तर खूप जास्त पेंडिंग राहतं. खूप कंटाळा येतो मला ह्या कामाचा. तर चला पटापट सगळे कपडे जे आहेत फोल्ड करून घेतले. किचनमध्ये आले. मला ना सकाळी म्हणजे बऱ्यापैकी स्वयंपाक केलेला, म्हणजे चपाती वगैरे झालेली, नाश्ता झालेला, पण भाजी जी आहे ती करायची राहिलेली. मी आता पटकन भाजी जी आहे करून घेते, कारण जवळजवळ ना आता 12 वगैरे वाजले असतील. आणि मला 1 वाजता क्लासला जायचं आहे. त्याच्या अगोदर मला ही सगळी कामं आवरायची आहेत. आता भाजी करायच्या अगोदर ना मी चिंच आणि गूळ जे आहे ते भिजत घालते, जेणेकरून मी क्लासवरून येईपर्यंत ना हे छान भिजलं आणि आल्याला लगेच मला दुसऱ्या कामाला लागता येईल. कारण आज गुरुवार आहे, मला खूप एक्स्ट्रा सामान जे आहे ते बनवावं लागतं. तर सगळ्यांना माहिती असेल माझी पाणीपुरीची गाडी आहे. आणि आज गुरुवारी आमच्या इथं बाजार असल्यामुळं ना खूप रश असतो गाडीवरती. त्याच्यामुळं जे काही असतं ना मटेरियल बनवायचं ते जास्त प्रमाणात बनवावं लागतं. त्याच्यामुळं तसंही खूप गुरुवार हेच होतं, म्हणजे अजिबातच वेळ मिळत नाही. कसा निघून जातो ना गुरुवार तेच कळत नाही. तर चला मस्त इथं सिंपल अशी भाजी जी आहे ती बनवणार आहे मी. कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, लसूण, जे काही आपले बेसिक मसाले असतात, हळद, मिरची पावडर वगैरे ते सगळं छान घालून छान होते भाजी. मला अशी सिंपल भाजी जास्त आवडते. आता याच्यात ना शेंगदाण्याचा कूट छान लागतो, पण तो काही माझ्या आहोंना आवडत नाही शेंगदाण्याचा कूट याच्यामध्ये टाकलेला, त्याच्यामुळे तो स्किप करते मी. भाजी फिक्कीच बनवते, कारण प्रत्युष तिखट अजिबात खात नाही. आणि खरंच खूप घाई होत होती, म्हणजे माझं कंटिन्यू घड्याळाकडे लक्ष होतं की किती वाजलेत. चला आता 1 वाजता फायनल जे आहे आम्ही क्लासमध्ये जायला निघालेलो. क्लास तसा घरापासून 10-1 मिनटाच्या अंतरावरतीच आहे. क्लासवरून आले, जेवण वगैरे केलं आणि लगेच माझ्या या कामाला लागलेल्या. अजिबात गुरुवारी वेळ कसाच मिळत नाही, म्हणजे थोडासुद्धा वेळ मिळत नाही आराम वगैरे करायला, तर प्रश्नच नाही. तर चला असा होता आजचा व्हिडिओ. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.